हरतालिकेच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत करण्यात येते. आज शुक्रवार 6 तारखेला हरतालिका आहे. वैवाहिक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात आणि लग्न न झालेल्या मुली चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. चौरंगाच्या चारी कोणांना केळीचे खांब बांधावे. चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करावे. डावीकडे थोड्या अक्षतांवर गणेशाचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. आता प्रथम श्री गणेशाची पूजा करा. यानंतर भगवान शिवाला बेलपत्रासह संपूर्ण पूजा अर्पण करावी. प्रथम गणपती देवाची आणि नंतर शिवशक्तीची आरती करा. कथा ऐका किंवा पठण करा. रात्री जागरण करून पुन्हा गणेशाची आणि भगवान शंकरांची आरती करा. हरतालिकेला या चुका टाळा. जर तुम्ही हरतालिका साजरी करत असाल तर त्यात 16 शृंगारांचे विशेष महत्त्व आहे. हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जातात. या सौभाग्याच्या वस्तू पूजेत कधीच विसरू नये. हरतालिकेसाठी निर्जला व्रत महत्त्वाचे आहे. माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष जंगलात तपश्चर्या आणि ध्यान केले. त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्न ग्रहण करू नका. निर्जळी उपवास करणं शक्य नसेल तर फक्त फळे खा. इतर काहीही खाऊ नका. हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा. काळ्या बांगड्या आणि कपडे घालणे टाळावे. काळा रंग अशुभतेचे प्रतीक आहे. या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये. कोणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. चला आपण आता हरतालिकेची कथा ऐकूयात. भगवान शिव आणि पार्वती सर्व गणांसह कैलास पर्वतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते. यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवाला विचारले, हे महेश्वर, हे माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखा पती मिळाला आहे. मला सांगा महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडं आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत कोणतं? आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले आहे? देवी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, तू खूप चांगले पुण्य प्राप्त केले ज्यातून मी तुला प्राप्त झालो. ते व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षांशी तीज म्हणून प्रसिद्ध आहे. हे व्रत जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 व्रणात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते मी तुला आज सांगतो. पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरतालिका हे व्रत केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. तू लहानपणापासूनच मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडांची पिकलेली पानं खाल्लीस. थंडी, पाऊस, ऊन या तिन्ही ऋतूत हे तप केलं. दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कुणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथे मी आलो आहे असं सांगितलं. हिमालय राजा म्हणाला, महाराज, हे माझे सौभाग्य आहे की माझी कन्या भगवान विष्णूंनी स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या त्यांना देईल असे आश्वासन दिल्यावर नारदजी वैकुंठाला निघाले. हे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस आणि तुझा शोक पाहून ती म्हणाली, देवी, मी तुला अशा गुहेत तपश्चर्यासाठी घेऊन जाईल जिथे महाराज हिमालयालाही सापडणार नाहीस तू. असे बोलून उमा तिच्या मैत्रिणीसह हिमालयाच्या खोल गुहेत अंतर्धान पावली. महाराज हिमालय घाबरले आणि पार्वतीला शोधत ते विलाप करू लागले. तू तुझ्या मैत्रिणीसोबत त्या गुहेत अन्न पाण्याशिवाय माझे व्रत सुरू केलेस. नदीच्या वाळूने शिवलिंग बनवले आणि विविध फुलांनी त्यांची पूजा केली. तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हस्त नक्षत्र होता. तुझ्या उपवासामुळे माझे सिंहासन हलले आणि मी तुझ्यासमोर प्रकट झालो आणि आलो. तुला दर्शन दिलं. तुझी इच्छा विचारू लागलो. हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितली.
तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही असंही तू मला सांगितलं. ती गोष्ट मी मान्य केली व तिथून गुप्त झालो. त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केले. तिथे नदीच्या काठावर तुमचे नगरवासी महाराज हिमालयासोबत होते. ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले. तुझे तिथे येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व झालेली हकीकत तुझ्या वडिलांना सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह लावून दिला. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे देवा ब्राह्मणांच्या द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. देवी पार्वतीच्या सखीनं त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं. त्यामुळेच या व्रताला हरतालिका असे नाव पडले. धन्यवाद.